नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्मामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज विषय पाहणार आहोत शेळ्यांसाठी. गोचडासाठी बऱ्याच जणांचा विषय असतो, काय फवारावं, कोणतं औषध फवारावं. तर आपण काय करतो, कोणतीही म्हणजे आपण फवारणी करतच नाही शेळ्याला, आणि आपण टिकटॅक्सची बाटली आणत असतो. तर ती बैलांसाठीच आपण बाहेर फवारत असतो आणि शेळ्यांना काही फवारीत नाहीत. आणि हे आपल्या इथं या कोंबड्या दिसतात का, हे सर्व गोचिडं ते खाऊन घेतात. कोंबड्याचं वैशिष्ट्य असं आहे, काही इचू असो, काही असो, काही म्हणजे ते ठेवत नाहीत, त्याच्यामुळं विजावीत होत नाही. आणि हे लहान पिल्लू जे असतात त्यांना जर इचू काही जर चावले तर ते म्हणजे 100% तर मृत्यूच पावतात. हे पहा, आपल्या 10 कोंबड्या आहेत. तर त्या कोंबड्यापासून सुद्धा काय प्रॉफिट आहे तर आपल्याला तुम्हाला दाखवतो. तर आपल्या या कोंबड्यापासून दररोज 7 ते 8 अंडी मिळतात. हे पहा, इथे कोंबडी बसलेली आहे, पाहू शकता याच्या खाली किती अंडे आहेत. हे पाहू शकता. तर आता सकाळी 10 वाजलेत तरी आपल्याला सकाळीच 3 अंडे मिळालेले आहेत. तर ज्यांचं गोट फार्म असेल त्यांनी आपण 99% कोंबडी पालन करायला पाहिजे. 10,000 कोंबड्या आणल्या तर तुमचा खर्च तर काही होणार नाही. म्हणजे जे आपलं आता शेळ्यांसाठी पिल्लांसाठी आपण जे धान्य खाली टाकतो, म्हणजे घमिल्यात असो काही असो, हे पहा, हे घमिल्यात त्याच्यात आपण टाकतो. तर घमिल्यात जर आपण टाकलं तर ते पिल्ले सांडतात किंवा काही, तर त्यांनी सांडिलं तरी बी आपण काय ते भरून घेत नाही. आणि ते मग कोंबड्या खाली दाणे जर खराब झाले तर कोंबड्या सगळं खाऊन घेतात. आणि कोंबड्यासाठी तुम्हाला सांगतो, आपली भरडलेली मका असो किंवा बाजरी, तांदूळ, काही म्हणजे खातात, त्याच्यामुळं काही अडचण नाही. त्यामुळे आपण शेळीपालनात 7-8 ते 10 ते 15, म्हणजे तुमच्याकडे जर अंडे विकत असतील तर तुम्ही 50 जरी कोंबड्या केल्या तरी आपले दररोज 40 अंडे निघतील. 50 जर कोंबड्या असल्या तर. आणि 40 जर अंडे निघले तर 10 रुपयाला जरी अंडं गेलं तर दररोज तुमचे 400 रुपयाचे अंडे निघू शकतात. त्यामुळे तुम्ही कोंबड्या करणं गरजेचं आहे. आणि गोचिडापासून तर 100% मुक्तताच आहे. गोचिडाचा काही विषयच राहत नाही. आपल्या आता पिल्लांना तुम्हाला दाखवतो, पिल्ले दिसतात. तर यांना म्हणजे गोचिड व्हायचा विषयच येत नाही. कोणत्याही पिल्लाला आपल्या गोचिड राहत नाही. त्यामुळे पिल्ले एकदम तंदुरुस्त राहतात. हे इथे एक पिल्लू आहे. तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.